नमस्कार. माझं नाव अनुबंध काटे. मी पॅरिसमध्ये अभियंता म्हणून काम करतो आणि आज मला संधी मिळाली आहे ती माझ्या बालमित्राची अ, मुलाखत घ्यायची. ज्यांनी नुकतंच नाही आता 1 वर्ष झालंय त्याला किमान, आपलं विश्व आणि त्याची नवलकथा हे एक सुरेख पुस्तक लिहिलंय. सुकल्प कारंजेकर त्याचं नाव. तू सुकल्प मला वाटतं 17-18 वर्षांपासनं अभियंता म्हणून काम करतोस. अ, खगोलशास्त्रात तुझी खूप वा. रुची, विलक्षण रुची, जी लहानपणापासून तू कायम ठेवलीस, वाढवलीस. आणि तसंच हे पुस्तक लिहिण्यामागे काय तुला प्रेरणा होती? ते कोणी वाचावं? अ, याबद्दल सांगशील का? तुझ्या घरामध्ये एक सेशन झालं होतं. ज्या सेशनमध्ये मला वाटतं की माझे बाबा जे आहेत ते विश्वावरती बोलले होते. मग त्यांनी विश्वाची गोष्ट सांगितली होती. आणि आता तुला तो किस्सा आठवतो का माहित नाही. तुझ्या घरीच ते सेशन झालं होतं आणि त्यांनी स्लाइड्स वगैरे बनवल्या होत्या त्याच्यामध्ये, आणि ते सांगत होते की महास्फोट कसा घडला आणि मग विस्तार कसा होतो विश्वाचा. आणि आपण छोटे होतो सगळे तेव्हा. आणि ज्यावेळेला ते सगळं ऐकत होतो मी, तर त्यावेळेला मला खूप प्रश्न पडले की हे कसं शक्य आहे. म्हणजे आपण अ, त्यावेळेला उन्हाळ्याचे दिवस होते, तर आपण गच्चीवरती झोपायचो आणि ते सगळं ताऱ्यांनी भरलेलं आकाश वगैरे बघायचं. तर एवढं सगळं प्रचंड जे अ, आकाश दिसतं, तारे दिसतात, त्याची सुरुवात एका बिंदूपासून व्हावी आणि ते सगळं घडावं, हे कसं शक्य आहे. आणि खूप प्रश्न मनात होते. ते बाबांना विचारले मी आणि त्यांनी जमेल तशी उत्तरं दिली. पण तो क्षण मला याच्यासाठी आठवतो की तेव्हापासून माझ्या मनात ती उत्सुकता निर्माण झाली होती. त्याची उत्तर शोधले, पुस्तकं वाचली आणि मग शेवटी या विषयाचं त्या बीजापासून मग पुढे हे पुस्तक बनलं. म्हणजे त्या शोधयात्रा होती, त्या शोधयात्रेतनं मग हे पुस्तक जन्माला आलं.